होय का, ऐका होय का, ऐका होय का, ऐका होय का. ही ना यांची गोष्ट आहे, ही ना त्यांची गोष्ट आहे, ही आहे आपल्या सगळ्यांची गोष्ट. ही आहे पाण्याची गोष्ट. ही आहे जलसंरक्षणाची गोष्ट. आम्ही जिल्हा परिषद शाळा भांबेवाडी आज आपणा समोर एक नाटक सादर करीत आहोत. नाटकाचं नाव आहे जल है तो कल है, जल है तो कल है. मी सासूच्या भूमिकेत, मी कमलाच्या भूमिकेत, मी पारूच्या भूमिकेत, मी सुनेच्या भूमिकेत सुनी, मी समंजस शेजारणीच्या भूमिकेत तृप्ती. सुने अगं सुने, अगं सुने उठ की, तुझा ओरडायला ओरडायला बघ. अगं सुने उठ की. काय कटकट आहे या म्हातारीची, झोपू देत नाही म्हातारी. काय म्हणलीस? काय नाही आत्याबाई, पाण्याची लय कटकट आहे व. नळाला 4 घागरी घेऊन जाते, ती पारी रातभर झोपलीच नसल, नळाजवळ बसली असल. काय रे देवा, हा वनवास आलाय. लहानपणी वड्याच्या पाण्यात खेळलो, हिरीचं पाणी पिलो, आणि आता या पाण्यासाठी रांगाच्या रांगा लागल्या त्या. काय रे बाबा. अगं सुने, काय बडबड करतेयस? काय नाही आत्याबाई, मी नळावर घागरी घेऊन जाते, तुम्ही पाठीमागून डबड, तांब्या, तवली सगळं घेऊन या बघा. अगं पारे, रातभर झोपली होती का नाही घुबडावानी, काही तर काय नळाजवळ. अगं फक्त 3ला उठून आली आहे मी नंबर लावायला. हा बर पारे, एक विचारू का ग, एवढं सगळं हांड कुठून आणलं तीस ग? अगं परवा माझ्या घराची वास्तुशांती झाली ना, त्या वास्तुशांतीला सगळ्या पाहुण्यासनी म्हणलं की मला असं 100-100 रुपयाच्या साड्या नग, मला हंड द्या हंड. अगं मग सोन्याचं हांड मागायचं नव्हतीस का? अगं येडी का खुळी, तुझ्या सोन्याचा हंडा. अगं त्या सोन्याच्या हंडा परीस पाणी लई महागाय बघ, पाण्याचं मत तुला नाही कळणार. हा येडी कुठली. अगं मला येडी म्हणतीस वय, तूच आडानी पण आणि येडी पण. मी जुनी 7वी शिकले बर का. जाऊ दे चल, पाणी आला का बघ नळाला. सर पलीकडे जरा. नाही 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 आला बघ. अगं सुने, बघ तुझी सासू पाणी ओतून देतीये. हा येडी का खुळी बघशील, तिसरा मधला रिकामा आहे की काय? अगं तुला माहिती नाही, माझ्या सासूच्या हातावर परडी आहे, देवाला शिळ पाणी चालत नाही बघ, म्हणून कशी करते. 7वी शिकली म्हणते का? सरका 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 वा बाजूला तुम्ही दोघी. हा मला घाट मोजू द्या पहिलं. 1 2 3 4 5 बाबा 15 हंड, आणि तुम्ही दोघींनी 15 हंड भरल्या, मी काय भराव ग? हा म्हातारी उठून साला आणि तर कालवा करते नळाला. हा मी पण 4ला उठली बरं का. हा तुमच्या दोघींना काही कामच नसते, उठून बसता की भूतावानी, आणि मी काय भराव ग मग तुम्ही उठल्यावर? माझा नवरा तर 4 दिवस झालं सेंट मारून बसलाय घरात, आणि माझ्या घागरी सगळ्या उठाना पडल्यात घरात, मी काय भरायचं ग? लागल्यात ती. आता आली आणि कालवा करते. काल बघितलं की तुझ्या हौदात कसं पाणी बदा होतं ना, कपडे धुत बसली होती. तुझा पिंट्या बघ पाण्यात नाचत होता. लय सांगायला लागलीस की. हा कोणच आहे की ते खेळणारच की पाण्यात, ते नाही खेळायचं तर कोण खेळायचं मग? हा असं नव्हतं कमले, पाणी सोन्याकरीच महाग झालंय, पाण्याची
पाण्याची धार कसं तुपावानी बारीक करावी लागतीये. हा तुला नाही करायचं. लय शहाणपणाला काय शिकू मला तुम्ही दोघी जणी. अगं कमले, पाणी म्हणते ती बराबर हाय बघ. पाणी कसं जपून वापरावं लागतं या. मी तर भांडी सुद्धा त्या झाडात घासते बाई. तुझ्या पिंट्याला पाणी नको का ग? या झाडासनी, पाखरासनी, जनावरांसनी पाणी कुठून आणायचं ग? होय, होय, होय. आता पाणी 20 रुपयाला हाय, उद्या 100 होईल. त्याला काय करावं मी मग? हा पाणी आलं पाणी आलं पाणी आलं. आनंद पोटात माझ्या माईना र माईना, आनंद पोटात माझ्या माईना, आनंद पोटात माझ्या माईना र माईना, आनंद पोटात माझ्या माईना. काय अगं 5-5 हंड तू भरायचं. ए सुने, तू बी 5 हंड भर बघ. मी माझं सगळं हंड भरून येणार आहे. हा लय शाळा झाल्या. हा ऐकतात का तरी तुम्ही दोघी जणी? माझा नंबर आहे. तू काय हंड भरून येऊन भरशील आणि आम्ही काय भरावं मग? हा प्रेम चालवा करतीये. हा, सर बाजूला. आणि ती बघ तुझी सासू काय काय घेऊन आली. तांब्या, हंड, ताट्या वाट्या बी घेऊन ये म्हणावं तिला. आणणारच मी सांगितलंच नाही. हा, लय शाळा पडली. अगं, कमले, माझ्या हाताला लागलं, माझं चांगलं. करायला लागली. मुर्दा बसवला त्या गाणंवाल्याचा. तू कधी पाणी बी भरू देत नाही आणि गाणं बी म्हणू देत नाही आणि काहीच बी करू देत नाही. काय म्हणावं त्याला? हा अगं बाय 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 ग गेलं ग पाणी गेलं ह्यांच्या नादात पाणी गेलं ग बाई. अगं किती भांडता ग तुमच्या नादात. 8 दिवसांनी आलेलं पाणी गेलं. आता कशात भरायचं तुम्हाला एक सांगते थांबा जरा. अगं मी काय म्हणती, अगं मसुबाला नारळ फोडा म्हणजे लई वकूत पाणी राहील माहिती का. माझ्या हातावर परडी हाय अगं सुनीता, अगं पारू, अगं कमला, बस करा. तुम्ही जीवाचा आटापिटा केला त्या पाण्यासाठी, पण तुम्हाला पाण्याचं अजून खरं महत्व कळालंच नाही. जसं आपल्याला जगण्यासाठी प्राणवायू लागतो, तसं आपल्याला जीवनासाठी पाणी सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आणि तुमचे चाललेत भांडणं त्याच्यासाठी. बघा, जर फक्त निसर्गाकडून आपल्याला पाणी ही देणगी मिळालेली आहे, परंतु सगळं पाणी 71% जरी असलं तरी फक्त 3% पाणी पिण्यासाठी, बाकी सगळं खारट आहे. आणि जर आपण पाण्याचा वापर चांगला केला तरच राहील. जर फळं धुतलेली, भाज्या धुतलेली पानं आपल्या कुंडीतल्या रोपांना टाकली, परत बागेत टाकली तर त्याचा पाण्याचा वापर होईल. आणि जर पाण्याची बचत केली तरच पुनर्वापर चांगला होईल किंवा पाणी चांगलं बचत राहील. आज जर पाणी राहिलं नाही तर भविष्यात आपल्याला पाणी राहील. फक्त तुम्ही भांड धुणं एवढ्यासाठी नाही, पाण्याचा वापर शेतीसाठी, उद्योगधंद्यासाठी, औषध निर्मितीसाठी, कारखान्यामध्ये, वाहतुकीमध्ये सगळ्या कामात पाणी येतं. आणि तुम्ही इथंच पाण्याचा जर नीट पाण्याचा वापर नाही केला तर भविष्य आपल्या अंधारात आहे. म्हणून तर म्हणते, थेंब थेंब वाचू पाण्याचा, सागर बनवू तयाचा. आणि म्हणूनच आपण सगळ्यांनी मिळून पाण्याची बचत केली पाहिजे. म्हणून जल है तो कल है, जल है तो कल है, जल है तो कल है. धन्यवाद.